हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आजच्या टार्गेटबद्दल सांगितलं होतं आणि त्यातमध्ये इकॉनॉमिक्स आज ठरवलं होतं. तर इकॉनॉमिक्समधले 2 टार्गेट माझे कंप्लीट झालेले आहेत आणि मॅथ्ससाठी मी करणार होते आज लेक्चर, परंतु मी म्हटलं की एक प्रिंट मी बोलावलेली आहे. सरांनी क्लाससाठी एक प्रिंट प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती कशाची प्रिंट आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. आणि तुमच्या काही कमेंटद्वारे जे प्रश्न येतात, ज्याचं कमेंटमध्ये शॉर्टमध्ये मला उत्तर देणं शक्य होत नाही, तर त्याचे उत्तरंसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन. आता दुपारी घरातली सगळी कामं झाल्यानंतर मी माझा स्टडी स्टार्ट केला. सकाळी मी रात्री उशिरा झोपल्यामुळे लवकर उठलेच नाही. अरण्याला बरं नव्हतं त्यामुळे आणि मलासुद्धा बरं वाटत नव्हतं. तर म्हटलं जाऊ द्या, आजचा दिवस स्किप करू. पण स्किप केलं ना की सकाळी अभ्यासाला बसायला किंवा पहिला स्लॉट स्टार्ट करायला मला 1 ते 1:30 वाजला. आणि मध्ये-मध्ये ही पोरगी झोपत नाही, त्याच्यामुळे हिच्या मागे खेळण्यामध्ये भरपूर वेळ गेला. जवळपास 2-2:30 वाजता ही झोपायला आली. खाली वरती गेले होते थोडा वेळ खेळायला. तर असं तिचं मध्ये-मध्ये येणं चालू असतं आणि इथे मी माझं इकॉनॉमिक्सचे जे 2-3 टॉपिक ठरवले होते, तर ते माझं करणं चालू होतं. आता इकॉनॉमिक्सच्या काही माझ्याकडे नोट्स काढलेल्या आहेत, पण पंचवार्षिक योजनाच्या ज्या योजना आहेत त्याचा चार्ट मी बनवलेला नव्हता आत्तापर्यंत. आणि माझ्या ज्या नोट्स आहेत तर ते मी क्लास घेण्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या होत्या, त्यामुळे त्या थोड्या डिटेलमध्ये आहेत. तर म्हटलं शॉर्टमध्ये आता ही एक वही स्पेशल केलेलीच आहे मी, तर ती पाहूया. आणि त्यासाठी मग मी इथे थोड्याशा नोट्स काढायला घेतल्या होत्या आणि ह्या मी तुमच्यासोबत टेलिग्रामवरती वगैरे शेअर करेल. मी तुम्हाला लिंक देईल माझ्या टेलिग्राम चॅनलची. आणि आता हा जो विषय आहे ना, तर आपल्याला 15 प्रश्न इकॉनॉमिक्सचे येतात, त्यामुळे खूप महत्त्वाचा असा हा आपला विषय आहे. तर तुम्हीसुद्धा इकॉनॉमिक्सला अजिबात इग्नोर करू नका. कठीण नाही आहे हा विषय, खूप चांगल्या पद्धतीने समजतो. तुम्ही माझे काही व्हिडिओज पाहू शकता. माझं जे मेन चॅनल आहे ड्रीम MPSC नावाचं, त्याच्यावरती मी हे महत्त्वाचं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक वगैरे घेतलेले आहे. तर तुम्ही ते पहा, तुम्हाला इझी वाटेल. लोकसेवा पब्लिकेशनचं बुक 2011 ते 2026चं परचेस करायचं का, असे बरेच जण प्रश्न विचारतात. एक लक्षात घ्या, नवीन पुस्तक परचेस करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. आपल्याकडे आयोगाचे पेपर्स आहेत, त्याचं ॲनालिसिस करून त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याची स्पष्टीकरण जर तुम्ही शोधू शकत असाल तर पुस्तक विकत घेऊ नका. पण बरेचसे विद्यार्थी हे कष्ट घेत नाहीत आणि त्यामुळे मग जुना डेटा आपण वाचतो आणि नवीन आलेल्या प्रश्नांकडे आपले डोळे झाक होते किंवा आपण त्याच्यावरती फोकस करत नाही. जुनं पुस्तक तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर का आयोगाचे झालेले 3-4 पेपर तुम्ही पाहून त्यातल्या सगळ्या पॉईंटवरती फोकस करून अभ्यास करू शकत असाल तर पुस्तक घेऊ नका. आणि जर तुम्ही ही मेहनत करू इच्छित नसाल तर तुम्ही पुस्तक घ्या. तुमच्या इच्छेवरती ते आहे, कारण ते मी नाही सांगू शकत. पुस्तक घेतल्यानेच पोस्ट निघेल का, तुम्ही घेसाल वाचणारच नाही, म्हणजे अशा गोष्टी असतात. तुम्ही ते पुस्तक घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा. तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्याच्याने हा डेटा काढणं होत नाही आणि मी ते करू नाही शकणार, तर तुम्ही घ्या. 2-3 जण मिळून घ्या, काय करायचं आहे ते करा. कारण शेवटी कसं असतं, पुस्तकं नवीन नवीन येतच राहतात. ते त्यांचं न्यू एडिशन काढतात. आता हा पेपर झाला ते त्याच्यामध्ये ॲड होऊन अजून नवीन पुस्तक येईल, म्हणजे पुस्तक नवीन येत राहतील. पण ते तितकी मेहनत जर तुम्ही घ्यायची तुमची तयारी असेल तर मग तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल. तुमच्याकडे जे पुस्तक आहे, शेवटी पॉईंट रिपीट होत असतात, त्यामुळे त्यातलाही डेटा काही पूर्ण आउटडेटेड झाला असं काही नसतं. काही गोष्टी नवीन ॲड होतात, नवीन प्रश्न ॲड होतात, नवीन मुद्दे ॲड होतात, तर ते फक्त आपल्याकडे नसतात. मग त्यासाठी नवीन पुस्तक घेण्याची आवश्यकता भासू शकते. तर ह्या 2 प्रिंट आणलेल्या आहेत मी काढून. आता ह्या प्रिंट कशाच्या आहेत, तर जो मी आर्यभट्ट नावाची बॅच घेतली होती ना, तर त्यामध्ये सरांनी अशा प्रिंट प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एक आहे आपल्या बुद्धिमत्ताची आणि एक आहे अंकगणितची. आता जे जे प्रकरणं माझे अंकगणितचे झालेले आहेत आणि अंकगणितचे नाही, बुद्धिमत्ताचे, तर यामध्ये ऑलरेडी ते सगळे प्रश्न लिहून दिलेले आहेत आणि हे सगळं सर क्लासमध्ये घेतात. तर मग हा प्रश्न आहे, समजायच्या खाली जी जागा आहे, तर इथे मला ते सॉल्व करता येईल, जेणेकरून मला प्रश्न लिहिण्याचा जो वेळ आहे तो माझा वाचेल आणि मग मी ते लवकरात लवकर बॅच कंप्लीट करू शकेल. कारण की प्रश्न लिहत बसलं की ते व्हिडिओ पॉज करावा लागतो. मग त्या 39 मिनिटाचा 40 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे त्याला मला 1-1, 1.5 तास लागत होता. तर त्यामुळे मध्ये टाईमपास होत होता, तर तो वाचावा म्हणून मी हे आणलेलं आहे. आणि मी आत्ताच आणली, त्याच्यामुळे काही अजून काही सोडवलेलं नाही आहे. तर आता हे मी सॉल्व करेल आणि मग त्याच्यानंतर माझं गणिताची जे अजून आपले बुस्टरचं पुस्तक आहे तर त्यातले प्रश्न, तर हे अशा प्रकारे दोन्ही मी आता करणार आहे. तर वेळ वाचावा म्हणून मी ही प्रिंट आणलेली आहे आणि ही क्लास ज्यांनी ज्यांनी जॉईन केला आहे त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर आणखी मी एक स्टार्ट केलेलं आहे, ते म्हणजे पहा, आता हे आहे समजा लोकसेवाची PDF आहे. तुम्ही बरेच जण मला इम्पॉर्टंट टॉपिक विचारत होतात, तर ही PDF मी माझ्याही टेलिग्रामवर टाकलेली आहे आणि लोकसेवाचं जे काही टेलिग्रामचं चॅनल आहे तिथेही तुम्हाला ही मिळते, पिन पण केलेली असेल मे बी. तर आता आपल्याला लक्षात येतं की समजा हे आहे 2026चे झालेले 3 पेपर आहेत लेटेस्टचे. मग आता आपल्याला गट ब, गट क चे पेपर जे आहेत पूर्वचे ते तर मस्ट आहे पाहणं. मग आता समजा आपण
टॉपिक करतोय बँकिंग. तर मग यामध्ये कुठे कुठे बँकिंग आपल्याला दिसतंय, तर इथे प्रश्न दिसतोय, इथे प्रश्न दिसतोय, त्यानंतर इथे कुठे कुठे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. मग आता बँकिंगमधल्या यामध्ये विचारलेले जे काही टॉपिक आहेत, तर ते सगळे टॉपिक आपल्याकडे जे काही मटेरियल असेल त्यामधून आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे सर पहा, आता इथं RBIने कोणत्या कायद्याने अनुसूचित आणि गैर अनुसूचित बँकांचे वर्गीकरण केलेले आहे. तर RBI ॲक्ट आहे 1934चा. तर यानुसार अनुसूचित बँका कोणत्या आणि शेड्यूल बँक कोणत्या आणि नॉन शेड्यूल बँक कोणत्या त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि ते आहे अनुसूचित 2 मध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते सगळं काही वाचताना म्हणजे करेक्ट पॉईंट कोणता वाचायचा आहे, नेमकं फोकस कशावरती करायचा आहे ते लक्षात येतं. तर त्यासाठी आपल्याला ही नोट्स खूप उपयोगाची ठरेल. तुम्ही प्रिंट आणा आणि प्रत्येक पॉईंट. आता मग परत कुठलं करणं आहे त्याच्यातलं मस्ट आपल्याला नरसिंहम समिती आहे 1991ची, तर ती करणं आहे. त्यानंतर काय करायचं आहे पहा, त्यानंतर हे RBI द्वारे स्थापित डॅशबोर्ड अंतर्दृष्टी. त्यानंतर कुठला आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या, राष्ट्रीय उद्देश बँकिंग नियंत्रण कायदा, शाखा विस्ताराने साध्य होते यावर जोड्या जुळवा. त्यानंतर बँकांच्या राष्ट्रीयकरणावरती आलेला प्रश्न आहे. त्यानंतर जे काही RBIची साधने आहेत समजा त्याच्यावरती प्रश्न येतो. RBIचे कार्य विचारलेले आहेत. रिझर्व्ह बँक काय काम करते, बँकांची बँक म्हणूनही कार्य करत असते, शासनाची बँक म्हणून कार्य करत असते आणि जे मौद्रिक धोरणं आहे ते ठरवण्याचं काम आपली RBI करत असते. इकॉनॉमिक्स हा विषय माझ्यासाठी अतिशय आवडीचा असा विषय झालेला आहे. अर्थशास्त्र हे विषय समजण्यासाठी मी भरपूर याच्यावरती सराव केला होता आणि त्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट करताना मला मज्जा पण येते आणि छान पण वाटतं. त्यानंतर आता समजा राष्ट्रीय उत्पन्न म्हटला, GNP आणि NNP GDP हे टॉपिक आहेत. तर मग ह्या संकल्पना, मोजमाप कसं करतात, त्याचे सूत्र वगैरे दिलेले आहेत ते करणं. त्यानंतर दारिद्र्याची व्याख्या करणाऱ्या समित्या, कुठल्या कुठल्या समित्यांच्या मार्फत काय काय आयाम ठरवलेले असतात, तर ते दारिद्र्य टोपली, त्या टोपलीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत, हे सगळं काही आपल्याला करायचं आहे. आणि मग टॉपिक करताना कशावरती फोकस करायचा हे आपल्याला लक्षात येतं. तसाच आता हा प्रश्न आहे समजा आपला सायन्सचा. मग सायन्सचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे, तर इतकेच पॉईंट फक्त करायचे, जास्त करायचं नाही. इतकं जरी आपलं करणं झालं ना तर सफिशियंट आहे. आणि रिपीट पॉईंट होतात हे आपल्याला इथे क्लासिफिकेशन पाहूनच लक्षात येतं. तर यालाच ॲनालिसिस असं म्हटलं जातं. आता हे तुम्ही करत बसलात तर तुम्हाला एकतर लक्षात येणार नाही किंवा तितकासा वेळ तुमच्याकडे नाही आहे. मी ऑलरेडी हे केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे याचा फायदा होतो आणि तुम्हीसुद्धा हे असंच करा. आता गणिताचं आहे समजा, तर हे पहा, नफा तोटावरती प्रश्न इथे आहे, इथेही आहे आणि इथे पण असणारच. म्हणजे असा एकही पेपर नसतो ज्याच्यामध्ये आपल्याला तो प्रश्न दिसत नाही किंवा रिपीटेड टॉपिक जे आहेत तर ते रिपीट होतातच. त्यामुळे मग आपल्याला ते करणं गरजेचं असतं. तर असा होता आजचा हा स्टडी ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. MPSC बद्दल ज्या ज्या गोष्टी मला लक्षात आलेल्या आहेत आणि ज्यामधून आपल्याला प्री ओरिएंटेड अभ्यास करता येईल अशा गोष्टी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते. माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती जॉईन करा. बऱ्याचशा गोष्टी मी तिथे शेअर करेल. आता मी बरेच दिवसांपासून त्याच्यावरती ॲक्टिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे ते चॅनल सध्या इतकेशा पोस्ट त्याच्यावरती नसतात. पण तुम्ही आता कमेंटच्या माध्यमातून मला ज्याही गोष्टी विचारत असतात तर त्या मी तिकडे शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर नक्की जॉईन करा आपला ड्रीम MPSC नावाचा टेलिग्राम चॅनल. इथे सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपलं जे मेन चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती सुद्धा मी इम्पॉर्टंट व्हिडिओ जे आहे ते शेअर करत असते. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.